नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुका व्हीव्हीपॅट मशीनशिवाय नकोत अशी ठाम मागणी या बैठकीत केली आहे। मतदाराला त्याचे मत नेमके कोणाला जाते हे व्हीव्हीपॅटमुळे कळते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीत राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी केली, जेणेकरून सविस्तर चर्चा होऊ शकेल। सध्या देशात कुठेही निवडणुका नाहीत, त्यामुळे व्हीव्हीपॅट आणण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले। निवडणूक अधिकाऱ्यांनी विरोधकांच्या मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार असल्याचे नमूद केले। महायुतीमधील नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारींवर भाष्य करताना चांगलाच हल्लाबोल केला आहे। यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या या कृतीला रडीचा डाव असे संबोधले। शिंदेंनी म्हटले की महाविकास आघाडी ही महाकन्फ्यूज आघाडी असून त्यांच्यात कोणताही समन्वय नाही। लोकसभा आणि विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांना पराभव दिसू लागला आहे। महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरीव मदतीमुळे आणि विकास कामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा दावाही शिंदे यांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणावरून आमदार राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्याला आज राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। मला वाटतं आमदार रोहित पवारांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे आधारहीन खोटे आरोप आहेत। ज्या वेळेस त्यांनी पासपोर्ट दिल्याचा आरोप केला तेव्हा त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत, चंद्रकांत दादा पाटील यांचा उल्लेख केला। पासपोर्ट देण्यासाठी सपोर्ट केला म्हणून मुळात निलेश घायवळला पासपोर्ट 2020 साली मिळाला। निलेश घायवळ यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय की हा पासपोर्ट मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्फत प्रयत्न केले। दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी या आरोपांचं उत्तर दिलं पाहिजे असं राम शिंदे म्हणाले। महाराष्ट्रामध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित घोळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या सोबत झालेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत राज ठाकरे यांनी दोन ठिकाणी मतदारांची नावे कशी असा सवाल करत निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका व्यक्त केली। या बैठकीत केवळ राज ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या हस्तेही निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। वडिलांचे नाव मुलाच्या वयापेक्षा कमी कसे असे प्रश्न विचारत मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला। मनसेने आपल्या पदाधिकाऱ्यांना मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। निवडणूक आयोगाने या गंभीर मुद्द्यांवर तातडीने लक्ष देऊन मतदार याद्यांची पारदर्शकता सुनिश्चित करावी अशी अपेक्षा राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीपूर्वी महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, ज्यात महाविकास आघाडीचे घटक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश आहे, शिवालया येथे एका बंद दाराआड बैठक घेतली। मतदार यादीमधील घोळ, बोगस मतदान आणि वॉर्ड न्याय याद्यांच्या पुनर्रचनेवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि रायस शेख यांसह अनेक नेते उपस्थित होते। जवळपास 15 मिनिटे चाललेल्या या चर्चेनंतर हे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले। या भेटीदरम्यान विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील त्रुटी आणि मतदारांच्या संशयाबाबत निवेदन सादर करण्यात आले। राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 20 वर्षांनी प्रथमच शिवालयात आले, तर शरद पवार 13 वर्षांनी मंत्रालयात निवडणूक आयोगाच्या कामासाठी उपस्थित राहिले असल्याने या घटनेला विशेष महत्त्व आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयुक्तांच्या भेटीला जाण्यापूर्वीच त्यांच्यावर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली होती।
प्रकाश महाजन यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। मनाप्रमाणे निकाल लागला नाही तर मतचोरी असते आणि पराभव झाला की निवडणूक आयोग वाईट असतो, अशी काही राजकीय पक्षांची धारणा आहे। मतचोरी किती असते? आरोप करणारे मतचोरीबाबत 10 माणसं सुद्धा कोर्टात उभे करू शकले नाहीत। राहुल गांधींनी तर मतचोरीचा आरोप केला, त्यानंतर ते कोलंबियात निघून गेले, असा टोलाच प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे बोलताना लगावला आहे। गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ आणि घोळ होत असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत। तर आज 14 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। चोक्कलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत। त्यांना राज्यातील मतदार यादीतील घोळ दाखवण्यासाठी विरोधी पक्ष त्यांना भेटले। आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना त्रुटी दाखवून दिल्या। राज ठाकरेंनी अनेक उदाहरणं दाखवली। आम्ही पुरावे दिले। निवडणूक यादीत मोठा गोंधळ आहे हे दिसतंय। हीच यादी 1 जुलै रोजी फ्रीज करून या यादीत निवडणुका घेतल्या तर तोच गोंधळ पुन्हा सुरू राहील। आम्ही आक्षेप घेतला आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र यावं आणि आमच्या शंकांचं निरसन करावं असा आग्रह केला। तेव्हा उद्या चोक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त आमचं म्हणणं ऐकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला असून आता या रस्त्यांना महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नावे देण्यात येणार आहेत। रस्त्यांची जातीवाचक नावं बदलणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे। सिंधुदुर्गमधील एकूण 192 वस्त्या तसेच 25 रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत। पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे हरिजनवाडी, चर्मकारवाडी अशी जातीवाचक नावे इतिहास जमा झाली असून आता सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे। जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण भागात हरिजनवाडी, जाधववाडी, चर्मकारवाडी अशा जातीवाचक नावांनी कोणतेच रस्ते आणि वाड्यांचा उल्लेख होणार नाही। जिल्ह्याच्या सामाजिक ऐक्याला बळकटी देणारा हा निर्णय ठरणार असल्याचे बोलले जात आहे। टीम इंडियाचा युवा आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा गेल्या अनेक दिवसांपासून नेटकर यांच्या निशाण्यावर आहे। बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 1 दिवसीय आणि T20 मालिकेसाठी संघ जाहीर केला। निवड समितीने हर्षितला दोन्ही मालिकेसाठी संधी दिली। हर्षितला गेल्या अनेक मालिकांपासून सातत्याने संधी दिली जात आहे। हर्षितला ट्रोल करणाऱ्यांना गंभीरने विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर चांगलेच खडेबोल सुनावले। तुम्ही एका 23 वर्षांच्या मुलाला वैयक्तिक पातळीवर टार्गेट करत आहात, हे लाजिरवाणं आहे। हर्षितचे वडील हे माजी अध्यक्ष, माजी क्रिकेटपटू किंवा अधिकारी नाहीत। हर्षित आजही स्वतःच्या हिमतीवर आहे, त्यामुळे हर्षितला टार्गेट करणं योग्य नाही। यावरून सोशल मीडियावरील लोकांची मानसिकता काय आहे हे समजतं, असं गंभीरने म्हटलं आहे। उत्तर प्रदेशातील देवबंद येथे अफगाणिस्तानचे तालिबान परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। त्यावरून दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। माझी मान शर्मेनं झुकली आहे, असं त्यांनी यात म्हटलंय। तालिबानी प्रतिनिधींना भारतात देण्यात आलेला सन्मान आणि केलेलं त्यांचं स्वागत हे अत्यंत चिंताजनक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना तालिबानच्या प्रतिनिधीला सर्व प्रकारच्या दहशतवाद्यांच्या विरोधात मंचावर बसून ज्या प्रकारे आदर दिला गेला आणि स्वागत केलं गेलं ते पाहून माझी मान शर्मेनं झुकली आहे। मुलींच्या शिक्षणावर पूर्णपणे बंदी घालणाऱ्यांपैकी एक असलेल्या त्यांच्या इस्लामिक हिरोचं इतकं आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल मला देवबंदचीही लाज वाटते। माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो, आपल्या सोबत हे काय चाललंय, असा सवाल जावेद अख्तर यांनी केला आहे।